हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज सकाळी सकाळी भरपूर अशी किचनची सगळी भांडी मी घासण्यासाठी काढलेली होती. तर म्हणजे आता जो आपला सीझन सुरू झाला त्या सीझनमध्ये 2 ते 3 महिने झाले किचनकडे अजिबात लक्ष नव्हतं. म्हणून मग सगळी भांडी इकडे घासायला काढली. तर मिस्टर माझ्याशी बोलत होते म्हणून मी मिस्टरांशी बोलत होते आणि इकडे भांडेही घासत होते. तर मोठे भांडी घासून झालेली होती, म्हणजे डब्बे वगैरे आणि बाकीचे छोटी जी भांडी होती ती घासायची बाकी होती. तर आता ती घासण्यासाठी घेतलेली होती आणि आता इकडे डब्बे वगैरे सुकलेले होते. तर मी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा घर वगैरे स्वच्छ धुवून घेतलं. तर घर धुतानाचा काही व्हिडिओ घेतला नाही, कारण की कॅमेरा वगैरे ओला होऊ शकतो, त्यामुळे मग तो व्हिडिओ काही घेतला नाही. तर आता तुम्हाला दिसत असेल की किचन पूर्ण असा सुटसुटीत मोकळा दिसतोय तुम्हाला. तर सगळी भांडी वगैरे काढून किचन पूर्ण क्लीन करून घेतलेला होता. मी डायरेक्ट किचन पुसण्याऐवजी सगळं पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर छान असं मस्त आवरलं की घर एकदम फ्रेश वाटतं. तर मला पूर्ण म्हणजे किचन आवरायला पूर्ण 1 दिवस लागतो. तर इकडे भांडी घरामध्ये आणलेली होती, काही भांडी बाहेरच होती अजून, तीही घरामध्ये आणल्यावर लावून दिली. आणि संध्याकाळच्या वेळेस बहिणीच्या दिराचं लग्न होतं, तर तिकडे जायचं होतं. तर रस्त्याने निघालो होतो, तर नवरदेवाची मिरवणूक रस्त्यातच भेटली आम्हाला. तर डीजेचा आवाज खूपच मोठा होता. आणि आता आम्ही मम्मीन ते पण भेटले मला रस्त्याने. मम्मीन त्यांच्यासोबतच आली. मावशी मामीन त्या सगळ्याच होत्या. तर इकडे आता आम्ही सर्वप्रथम इथे तांदूळ वगैरे घेतले आणि त्यानंतर मग छान अशी एंट्रीसाठी मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं. तर एंट्री केली, त्यानंतर मामा पप्पा बसलेले होते आणि लॉन्समध्ये गेल्यानंतर जेवणही सुरू झालेली होती. तर लग्न लावायला उशीर होतो, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी जेवणं करून घेतली. मामी मी सोबतच बसलेलो होतो आम्ही सगळे. आणि इकडे आता आमची सगळी माझी माहेरची फॅमिली तुम्हाला दिसते. तर सगळेजण आलेले होते आणि आता इकडे नवरी नवरदेवाची रॉयल अशी एंट्रीही झालेली होती मस्त. तर सगळ्याच लग्नाचा विधी एकदम छान झाला. तर मस्त अशी एंट्री झाली आणि त्यानंतर मग प्री वेडिंग शूट वगैरे पण झालं. तर तुम्हाला मी थोडक्यात प्री वेडिंग शूट पण दाखवते त्यांचं. शोभतो हस्तं कुशला जपात न परशु धनिरा झळकतो पैपंजनला घरी नजुरी प्रेम बरा नाचतो ऐसा देवतो वर्षोद्वारा इष्टदेवता ग्रामदेवता चिंतन सुमूर्त सावधा लक्ष्मी नारायण चिंतन सुमूर्त लग्न लागलं आणि त्यानंतर फटाक्यांची भरपूर अशी आतिषबाजी झाली. तर कार्यक्रम खूपच सुंदर अशा पद्धतीने पार पडलेला होता. तर आता लग्न म्हटलं की खूप जास्त उशीर होतो, प्रत्येकाची हौस मौस असते. त्यामुळे मग आता लग्नालाही जवळजवळ 9:30-10 झालेले होते. आणि इकडे मावशीचाही लूक छान होता. ही सोनी दीदीची मम्मी आहे, माझी मावशी आहे. तर तिचाही लूक एकदम छान होता. तिने बॉटल ग्रीन कलरची साडी वेअर केलेली होती आणि तीही नंतर आलेली होती आमच्याजवळ बसण्यासाठी लग्न लागल्यावर. आणि इकडे सगळेजण होते बसलेले. आणि त्यानंतर मग सगळ्यांचं शूट वगैरे घेतलं मी. तर सगळेजण छान असे बघत होते. तर करण भाऊ
सगळेजण खूप दिवसांनी एकत्र आले होते ना, त्यामुळे सगळ्यांच्या छान अशा गप्पा सुरू होत्या. कारण की प्रत्येकाला कामातून वेळ भेटत नाही एकत्र येण्यासाठी, तर काहीतरी कारणानिमित्तच माणूस एकत्र येतं. तर आम्ही खूप दिवसांनी एकत्र आलेलो होतो. मलाही जास्त काही जायला जमत नाही आणि सोनी दीदीचाही लूक खूप सुंदर होता, मस्त होता. तिची साडीही खूप छान होती, मस्त साडी दिसत होती तिला. मेकअपही खूप सुंदर झालेला होता तिचा आणि साडीचा कलर वगैरे काहीतरी रिच वाटत होता एकदम. आणि त्यानंतर मग इकडे राणी म्हणजे माझ्या मावशीची मुलगी, सोनी दीदीचीच 2 नंबरची बहीण आहे, तीही बसलेली होती. आम्ही इकडे सोबत बसलेलो होतो सगळे. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी आम्ही छान असे फोटो वगैरे काढले. आजी, मामी, मावशी सगळ्याजणी आम्ही इकडे फोटो वगैरे काढत होतो. फक्त सोनी दीदी तुम्हाला दिसत नाही आहे, तर आता तिचं घरचं लग्न असल्यामुळे ते थोडीशी घाईगडबडीत होती. तर ह्या सगळ्या माझ्या मामांच्या मावशींच्या मुली आहेत, तर त्याही इकडं उभ्या होत्या. आणि त्यानंतर मग मिस्टर दाजींना भेटले, तर दाजी बोलत होते की तुम्ही दिसलेच नाही असं. तर दोघांचं इकडे बोलणं सुरू होतं. त्यानंतर सोनी दीदीच्या सासूबाईंचाही लूक एकदम छान होता, तिच्या सासऱ्यांचाही लूक छान होता. तर दोघेही छान दिसत होते आणि आमची शिवज्ञा छोटी तीही एकदम छान अशी दिसत होती. तर चला, आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.